आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। भगवान आदिनाथ तीर्थंकर यांचा महामस्तकाभिषेक अक्षय सोहळा तृतीया निमित्ताने येत्या 19 एप्रिल रोजी होणार। शुक्रवार पेठमधील सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या स्वस्तिश्री लक्ष्मीसेन जैन मठ या ठिकाणी भव्य अशी 28 फूट उंचीची भगवान आदिनाथ तीर्थंकराची मूर्ती असून प्रतिवर्षी अक्षय तृतीया या शुभदिनी या मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होत असतो। यावर्षीचे हे 65वे वर्ष असून यामध्ये विविध साधारण 18 ते 20 प्रकारचे अभिषेक होत असतात। या महामस्तकाभिषेक सोहळ्यास आचार्य श्री सकलकीर्तीजी महाराज आणि आचार्य श्री चंद्रप्रभू सागर महाराज यांचा पावन सान्निध्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होणार असून मुख्य यजमान पदाचा सन्मान सौ कांचन भिवटे परिवारास मिळाला असून त्यांच्या शुभहस्ते चंद्रप्रभू तीर्थंकर तसेच जाज्वल्य देवी ज्वाला मालिनी माता आणि आदिनाथ तीर्थंकर यांचे पूर्ण अभिषेक करण्याचा सन्मान या परिवारामार्फत होणार आहे। तसेच दुग्धाभिषेक, इक्षुरस, उसाच्या रसाचा, कुंकुम, हळदी, रक्तचंदन, श्वेतचंदन तसेच सर्व औषधी, नारिकेल, कषाय चूर्ण, कलकचूर्ण, अष्टगंध, पूर्ण सुगंधित असे विविध अभिषेक होणार आहेत। यानंतर शांतीधार होऊन पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। प्रतिवर्षीप्रमाणे मठामार्फत देण्यात येणारा हा या वर्षीचा आदर्श दाम्पत्य पुरस्कार श्री किशोरी आणि प्रकाश आवाडे यांना देण्यात येणार आहे। सकाळी ठीक 7:30 वाजता ध्वजारोहण होऊन मुख्य पूजा विधी सुरू करण्यात येईल। त्यानंतर मंदिरातील सर्व मूर्तींवर पंचामृत अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर दुपारच्या सत्रात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांचा पट्टाभिषेक वर्धापन दिन संपन्न होणार आहे। त्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व खासदार, आमदार तसेच नगरसेवक आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला असून या कार्यक्रमानंतर मुख्य महामस्तकाभिषेक सोहळ्यास सुरुवात होईल। त्यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश क्षीरसागर, सतेज उर्फ बंटी पाटील, राहुल आवाडे, महापौर सौ रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, रितराज क्षीरसागर, नगरसेवक राजू लाटकर, रत्नेश शिरोळकर, प्रतापसिंह जाधव, दीपा काटकर, दीपा ठाणेकर, प्रतिज्ञा उत्तुरे, माधवी गवंडी आणि भागातील सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत। सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे बाबुराव मगदूम, सुरेश रोटे, जे.बी. पाटील, संजय आडके, महावीर मगदूम, सूरज मानगावकर, सुरेश मगदूम, अतुल होनोले, विशाल शेट्टे, शहरातील सर्व जीन मंदिराचे अध्यक्ष पदाधिकारी, ज्वाला मालिनी महिला मंडळ सह शहरातील सर्व महिला मंडळ यांचे वतीने हे संपन्न होत आहे। पत्रकार परिषदेस बाबुराव मगदूम, सुरेश रोटे, जे.बी. पाटील, संजय आडके, महावीर मगदूम, सूरज मानगावकर, सुरेश मगदूम, अतुल होनोले, विशाल शेट्टे आदी उपस्थित होते। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या प्राचीन अशा 2000 वर्षापूर्वीच्या लक्ष्मीसेन जैन मठामधील श्री आदिनाथ तीर्थंकर भगवंतांचा महामस्तकाभिषेक हा पार पडत असतो आणि हा महामस्तकाभिषेकचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या महामस्तकाभिषेकामध्ये जवळजवळ 18 ते 20 द्रव्यांनी आपण भगवंतांचा अभिषेक करत असतो। याही वर्षी हा अभिषेक परमपूज्य आचार्य चंद्रप्रभू सागर महाराज व सकलकीर्तीमुनी महाराज यांच्या सानिध्यामध्ये व त्याचबरोबर नान्नी मठाचे जिनसेन स्वामीजी यांच्याही सानिध्यामध्ये हा सर्व समारंभ पार पडणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाला कोल्हापूरचे महापौर, उपमहापौर, पालकमंत्री, सर्व आमदार, खासदार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। सर्वांना खूप खूप आशीर्वाद। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।